डबल PSC मधून मी मंगल मागे आशा वर्कर बोलते. 2009 पासून आम्ही आशामध्ये कार्यरत आहोत. आम्हाला तुटपुंजे मानधन दिले जात होते, तरी सुद्धा आम्ही अहोरात्र रात्रीचं 12ला जर फोन आला, यमोचा येऊ दे, सिस्टरांचा येऊ दे किंवा JNM ANM कोणीही असू दे, आम्ही रात्री 12ला उठून त्यांचा फोन घेतो, माहिती सांगतो, पेशंटच्या बरोबर जातो, तरीही आमच्या मागण्या स्वीकारल्या जात नाहीत, मान्य करत नाहीत. सरकारला जात किती वेळा विचारायचं, आमचं मानधन कधी म्हणजे वेळेवर होत नाही. तुटपुंज पगारावर आम्ही कामं करतो. एक तर आम्ही तळागाळात पूर्ण महिन्याच्या चुलीपर्यंत जाऊन केलं जातं. BLOची सक्ती केली जाते, ऑनलाईन कामांची सक्ती केली जाते. पहिल्यांदा अशा भरताना काही तुम्ही BA BEd वगैरे भरलं नाहीत, पूर्ण म्हणजे तेव्हा तुम्ही ओढून आणून भरत होता आणि आज आम्हाला तिथं तुम्ही न्याय देत नाही. ही कोणती सरकारची पद्धत आहे? सरकारनं आमचं जर कुठली गोष्ट मनावर नाही घेतली तर आम्ही आज रस्त्यावर उतरून प्रत्येक धरणं आंदोलन करू आम्ही. आणि सरकारला आम्हाला नेण्यासाठी गाड्या पण नाहीत. एवढं सुद्धा सरकार हे आहे म्हणल्यावर सरकारला आम्ही आता कुठलं म्हणजे कुठल्या वाक्यात आम्ही बोलायचं? आंदोलक इथंच आहेत. आंदोलन निम्म्या आशा इथंच आहेत. पावसात आमच्या आशा आज रस्त्यावर उतरल्या तर आमची आज खातरदारी सुद्धा कोणी केली नाही. कोणी सुद्धा म्हणजे आम्हाला केलं नाही. प्रत्येक आता पूर्ण जतवरनं यायला आम्हाला 2 तास लागतात. चडचण उमदीकडनं येणाऱ्या अशा 7ला त्यांना घर सोडावं लागतं. पोरं बाळ संसार प्रत्येकाला आहे. पण उठलं की आज भागात या, उद्या या, आज हे करा, उद्या ते करा. माता मृत्यू झाला, बाल मृत्यू झाला, अशावर पूर्ण जबाबदारी दिली जाते. GR 6 महिने झाले निघालाय तरी पण म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट मनावर घेतली नाही. असं म्हणजे कुठंपर्यंत आमच्या जीवाशी खेळलं जाते. हा सरकारला जाब विचारणार कोण? मानधन आम्हाला सांगताना सांगितले 15,000 असं डिक्लेअर केलंय, पण 15,000 आमच्या खात्यावर येत नाही. 10,000 ते पण वाट बघावी लागते. प्रत्येक महिन्याला मानधन जमा होतं. महिन्याला आमचं मानधन होत नाही. महिन्याला मानधन होत नाही. प्रत्येक वेळेस असंच आहे आमचं. आज काय उद्या प्रत्येक वेळेस चला म्हटलं की जायचं. विना मोबदल्याची कामं करायची. BLOचं करा, ऑनलाईन कामाला तर आम्हाला सुट्टीच नाही. आता आयुष्यमान कार्डासाठी आम्ही कार्ड काढले, घरोघरी जाऊन कार्ड, ती माणसं आम्हाला काढू देत नव्हती तरी पण आम्ही केलेत. आणि आता एखाद्याचं ऑनलाईन असेल तर यमोनचा आम्हाला फोन येतोय, तुम्ही आत्ताच्या आत्ता PSC लिहा आणि ते डाउनलोड करून द्या. आम्ही म्हणजे पुरेसं मानधन नसताना सुद्धा आम्ही करतोय. आता लाख रुपये पगार घेणारी खुर्चीवर बसून आराम करतात. आम्ही पाय जातो उन्हात पावसात कुठेही. रात्री म्हटलं तर रात्री आम्हाला 1-1, 2-2 वाजतात पूर्ण म्हणजे रेकॉर्ड लिहायला, सगळं करायला. तरी पण का आम्हाला म्हणजे आमची एवढी का अवहेलना केली जाते? रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन करणार आणि सरकारला एक दिवशी जाब विचारणार. परत एक ही काय आम्ही एवढा कागद जर विचारायला गेलो, आज JSYचं आम्हाला प्रकरण लागते. JSYसाठी जर गेलं तर आम्हाला 100 वेळा तिथं बाहेर काढलं जातं. अजिबात आम्हाला कागदपत्र वेळेवर काहीही देत नाही. फक्त त्यांची कामं तुम्ही करा. ग्रामपंचायत आज काय लावल चला, आज कुठली मिटिंग आहे, उद्या काय, या आशात आहे. प्रत्येक जणांनी जर आशाताईला बोलवलं, संसार सोडून आम्ही आज रस्त्यावरच बसणार आहे.